तर हाय सर्वांना, जय भीम. कसे आहेत? मस्त ना. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर इकडे फायनली आम्ही हर्षूचा हेअर कट केला बाबा. किती दिवसापासून त्या दीदीला फोन करायची, ती दीदी बाहेर गेलेली राहायची आणि तेव्हा यायची तेव्हा मला वेळ नाही राहायचं. तर ठीक आहे, आज डायरेक्ट न कॉल करता येऊन गेली, पण होती ती दीदी आज. तर आज हिचा हेअर कट केला कारण की खूप केस वाढून गेलेले होते आणि ती सकाळी आम्हाला खूपच उशीर होतो ना आणि 2 वेण्या घालावं लागतात शाळेमध्ये, त्यामुळे आम्ही डायरेक्ट कट करून टाकले केस. आणि जेवढे कट कराल तेवढे छान केस वाढतात नाही का, दाट पण होता. त्यामुळे आम्ही जास्त करून हेअर कट करत राहते. आणि तिला खूपच गरमी वगैरे, आता तर नाही आहे गरमी, पण इरिटेड होतं तिला. जास्त काय मोठे केस राहिले तर नाही का, अजून लहान आहे, तर मग आम्ही एवढे केस कट केले आणि खूप छान हेअर कट केला. आणि इकडे ना ती दीदीच्या तिथे पार्लरमध्ये हे म्हणजे हेअरस्टाईल शिकत होती ती. एक दीदी हेअरस्टाईल शिकत होती ती इकडे, आणि तिकडे त्या 2 जण मेकअप करत होत्या, मस्त शिकत होत्या त्या. खूप सारे क्लासेस घेते ती दीदी, खूप छान पार्लर आहे. हे बघा, फायनली हर्षूचा हेअर कट बघा कसा छान केला. आता फक्त हेअर बेल्ट लावायचा आणि निघायचा. आता आम्हाला टेन्शनच नाही. तर बघू शकता मग मस्त तिकडे मेकअप चालू होता त्या दीदीचा, मस्त मेकअप करत होती ती. खूप छान पण मेकअप केला होता, पण फायनल मेकअप झालेला नव्हता म्हणून मी काही बघितला नाही. तर फायनली हेअर कट बघा कसा झाला आहे, किती छान झाला आहे ना, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही पासपोर्ट फोटो काढायला पण गेलो होतो, तिथं मला शूट करायचंच विसरले मी. तर फायनली हे बघा हेअर कट. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हर्षिता बोलते की फायनली कसे दिसते माझं हेअर कट. आणि आम्ही मस्त छोटे करून घेतले कारण की पटपट वाढून जातात ते. तर काय नाही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम छान. तर ठीक आहे, कसं वाटलं तुम्हाला हेअरकट नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके. तर मग इकडे हेअरकट वगैरे झालं आहे, घरी येऊन गेलो होतो. खूप वेळ होऊन गेला होता, डायरेक्ट किती 3 वाजले होते आम्हाला घरी यायला. 1-1:30 वाजता स्कूल सुटली, तिथून मग निघाली, फोटो काढायला गेली, पासपोर्ट फोटो काढले, फोटो काढून पार्लरला गेली, पार्लरवरून घरी आली. आणि मग गप्पा शप्पा चालू होत्या. मग आमच्या कपडे वगैरे चेंज केले हर्षूचे. आणि मग 3 वाजले होते, तर जेवण करायचं होतं. जेवायला पण नव्हतं काहीच, जेवायला नव्हतं, मग जेवण बनवायचं होतं. खिचडी बनवायची होती मला आज. सकाळी यांना मी हे काय म्हणता मुगाची डाळ बनवली होती, कारण की आमच्याकडे 3-4 दिवसापासून पाऊस होता. तर आम्ही काही बाजारात गेलोच नाही. गेलो म्हणजे कसं जाणार, एवढा पाऊस होता, तर भाजीपाला वगैरे काहीच नाही आहे. तर मी आज सायंकाळी बाजारात जाणार आहे. आणि इकडे हर्षिता ना आल्या आल्या ती माझ्याकडून थोडीशी एक मिस्टेक झाली होती. आज सकाळी होते सायन्सचे पिरियड, आणि मग मी ना टेक्स्टबुक द्यायची विसरली होती. तिची बॅगमध्ये टेक्स्टबुक टाकायचीच विसरली होती. तर मग तिने ना नोटबुकमध्ये करून आणलं होतं तिने. आणि मग ते नोटबुकचं टेक्स्टबुकमध्ये लिहायचं होतं, तर ते लगेच लिहत होती ती आल्या आल्या. तर मग तिला बोलत होती, बेटा सॉरी हां. मग ती बोलली की काय नाही मम्मा, इट्स ओके. तर टीचर काय बोलली नाही, होऊन जातं. मला काय वाटलं की टीचरने चेक करायला घेतली का काय, पण इथंच होती ती बुक्समध्ये. ठीक आहे, इट्स ओके, काय नाही, नो प्रॉब्लेम. तर ती करून आली होती, टेन्शन नाही. तर मग इकडे मग झालं होतं तिचा अभ्यास. तर मग इकडे ती खेळत होती, मस्त स्लाईम खेळत होती. तिच्या पप्पांनी तिला बड्डे गिफ्टला मध्ये स्लाईम दिलेले आहे बघा, असे मस्त. खूप छान वाटतं बरं खेळा. मला पण खूप आवडतं असे स्लाईम बरोबर खेळायला. आणि हा आमचा गोविंद आहे बरं का, हा त्याचं नाव गोविंद ठेवलं. हे मी तिला दिला आहे गिफ्ट, मस्त असा गोविंद आहे आमचा छोटूसा. तर कसा वाटला तुम्हाला आमचा गोविंद नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर हर्षू खेळत होती मग. आणि मग इकडे मी खिचडी केली होती, फोडणी वगैरे देऊन झाली होती. मी काही दाखवलं नाही मग, कारण की मला खूप जास्त भूक लागलेली होती, त्यामुळे मी काही शूट वगैरे करत बसली नाही. तर पटकन करायचं आणि पटकन खायचं होतं मला. तर मग मी इकडे डायरेक्ट मग उकळी आली, एक उकळी आली, लगेच कुकरचं झाकण लावलं आणि 2-3 शिट्या काढून घेतल्या. आणि मग
खिचडी खायला गेली. मस्त मसालेदार खिचडी बनवली आहे. खिचडीला आज कोथिंबीर पण नव्हती, पण खूप छान टेस्टी अशी खिचडी झालेली होती. तुम्ही बघू शकता पुढे किती छान खिचडी. इकडे पापड भाजला हर्षूसाठी, तिला पण खायचं होतं खिचडी आणि मला पण. तर मग आम्ही मस्त जेवायला बसलो. मग या जेवायला सर्वांनी. आणि गरमागरम खिचडी, मसाला खिचडी कुणाकुणाला आवडते. आणि मला थोडीशी अशी मोकळी मोकळी नाही आवडत, मला थोडी ओलसर खिचडी आवडते, खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा अशी खिचडी. आणि सगळ्यांना आवडते खिचडी, मला माहिती आहे खिचडी लवर. मला तर जास्तच प्रमाणात खिचडी आवडते. आता तरी थोडी कमी केला मी खिचडीचं, नाही तर पहिले बघू शकता किती गरम आहे. आणि किती छान अशी खिचडी, दिसायला एवढी सुंदर आहे, तेव्हा खायला बापरे, खायला खूप टेस्टी होती. पूर्ण संपवली होती आम्ही. ठीक आहे मग. कशी वाटली खिचडी ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि कुणाकुणाला आवडते खिचडी ते पण कमेंट करून सांगा. ठीक आहे मग, आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्ही सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा यार, सपोर्टच करत नाही. ठीक आहे, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये मग. ओके, ठीक आहे मग, चला इथेच मी एंड करते व्हिडिओला. बाय, टेक केअर, बाय बाय.